पुंडलिक वरदा हरी श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु संत तुकाराम महाराज की संत श्रोमणी सावता महाराज की सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद भगवान की सद्गुरु सच्चिदानंद रामदास भगवान की गुरुवने ब्रह्ममूर्ती गोविंद बापू ताराताई महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की छत्रपति शिवाजी महाराज की बाल शहीद शिरीष कुमार की राहिल्या त्या कीर्ती जगा माझी राहिल्या त्या कीर्ती जगा माझी राहिल्या त्या कीर्ती जगा माझी राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. महाराज तुम्ही इतर गोष्टीमध्ये पैसा खर्च केला ती क्रिया फक्त तुमच्या गावापुरता मर्यादित राहील पण आज सन मराठीवर हा सोहळा त्या ठिकाणी सुंदर पद्धतीने राबवून हरपडे परिवार पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी महाराज दृष्टी समोर येईल. हे कौतुक ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. म्हणून माणसाने जीवनामध्ये एक लक्षात ठेवलं पाहिजे संसारिक सुखाची इच्छा जीवनामध्ये कधी करू नका. संसारिक सुखामध्ये दुःख आहे डबलचं दुःख आहे. सुख पाहता जवा पाडे पण परिणाम दुःख पर्वता. संसारामध्ये तुम्ही जे सुख पाहतायत ना ते सुख क्षणिक आहे. लक्षात आलं. सुखाच्या संबंधाने तुकोबरायांनी जी मागणी केली ती संसारिक सुखाची अजिबात केली नाही कारण त्यांना माहिती आहे संसार दुःख मुळा चहुकणे हिंदाळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. हो दुःख बांधवडी हाही हा संसार दुःख बांधवडी हाहे हा संसार आहे हा संसार दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे नाही कोठे सुखाचा विचार नाही कोठे दुःख बांधवाडी हाय हा संसार दुःख बांधवाडी आहे हा संसार. विठ्ठला 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 विठाला 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 विठाला. दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार तीळ मात्र सुद्धा नाही. म्हणून संसारिक सुखाची इच्छा जगद्गुरु तुकोबाऱ्या करत नाहीये. लक्षात आलं. संसार दुःख मूळ संसारे दुःखाचं मूळ आहे. अरे संसार संसार जसा कबशीन घर अरे संसार संसार जसा कबशीन घर बशी 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 आरामशीर आणि कप फिरे गर 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 गर. कळलं का. आहे का बशीला टेन्शन अजिबात नाही महाराज. गरम गरम चहा पहिले कोणाच्या बोकांडी कपाच्या. किराणा तेल आण मीठ आण फवारणी कर शेतात जाय वावरात जाय पिकाला पाणी शेताला पाणी कोणाला कपाला. गरम गरम चहा पहिले कपाच्या उरावर उरला असतं मग बशीकडे. आणि बशीला साधी टीच पडली ना महाराज तरी लोक बशी फेकून देतात. पण कपाची सुटका कपाचा कान तुटला तरी त्याच्या जिरं भर लसूण भर हळद भर मीठ भर तेल भर घास तेल भर कपाची सुटका नाही. पण अजून कळा ना काय कपांना विठाल 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 विठाला विठाला विठाला.
हो या संसारा पायी, हो या संसारा पायी, हात लावणी नशिबाला तू रडशील ढाई ढाई. हो गे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. गे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. हात लावणी नशिबाला तू, हात लावणी नशिबाला तू, हात लावणी नशिबाला तू, हात लावणी नशिबाला तू. रडशील ढाई ढाई, हरशील ढाई ढाई. हो या संसारा पायी, संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी. हात लावणी नशिबाला तू, रडशील ढाई ढाई, या संसारा पायी. मग काय कर, घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. तू म्हणशील पैसा का, तू म्हणशील घरदार, हे येथेच राहील सार. 3 ताली बंगला असला पाहुणं, 1 कोटीचा बंगला तुमच्या गावात राहू द्या, पण शेवट आपला बंगला फिक्स आहे कुठं. तू म्हणशील पैसा का, हा येथेच तू म्हणशील घरदार, हे येथेच राहील सार. आणि तू मेल्यावर तुझे हे घर गावाच्या बाहेर. नदी के उस पर इधर भी नहीं, इधर भी नहीं. डांडा 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 डंडन डनिक, दल्लातून दल्ली गई. हो या संसारा पायी, संसारा पायी, हात लावणी नशिबाला तू रडशील डाई डाई. तू म्हणशील पैसा अडका, हा येथेच राहील सडका. तू म्हणशील पैसा अडका, हा येथेच राहील सडका. 100 एकर जमिनीचे मालक तुम्ही असा पाहुणं, आणि माय तुमच्या अंगावर 1 किलो सोन्याचे दागिने असू द्या, काय येणार शेवटी. तू म्हणशील पैसा अडका, हा येथेच राहील सडका. आणि तू मेल्यावर तुझ्या बरोबर एक मातीचा हा मळका. तो बी सोन्याचा नाही माय, सोन्याचा नाही ग माझी माय म्हातारी ग, मातीचा. काय ना रे, मातीचा 1 किलो सोन्याच्या दागिने म्हातारीच्या अंगावर, पण मेल्यावर मळक मातीच आलं माय. एखादी 90 गाठलेली म्हातारीला सांगा तुम्ही, माय लय म्हातारी झाली ग तू, एवढ्या अंगावर दागिने वागू नको ग, एवढे दागिने वागवतीस. दुपारच्या भरी तू एकटी ओट्यावर बसलेली असतीस, गावात चोर फिरतात, तुला दागिने सकट किडनॅप करून घेऊन गेले तरी कळणार नाही, काळ अंगात ते दागिने. तेव्हा म्हातारी काय म्हणते माहितीये का, नको ग बया, कशाला काढू माय नवऱ्याने मला साखरपुड्यात केलं ते, राहू दे गो माहिती त्यांची आठवण. अय साखरपुडा, तुला साखरपुडा 50-50च गेला निघून तुला कटाळून. पण म्हातारी म्हाताऱ्याला पुढं करती, आणि 90 पण अंगातले दागिने म्हातारी काढून देत. पण हे सांगू माय, अंगातले दागिने तुम्ही किती सांभाळू ठेवा, पण कार्यकर्ते टपलेत कार्यकर्ते. म्हातारी केव्हा मरतील, केव्हा अंगातले दागिने काढू. कार्यकर्ते कोणते कोणते, हा बरोबर, सुना, मुली नाही सुना. मुलीचा जमाना गेला माय, पहिले अधिकार असायचा आईच्या दागिन्यांवर मुलीचा, आता मुली गेल्या सगळ्या बायपास निघून. म्हातारीच्या अंगावरच्या दागिन्यांवर सगळ्यात पहिले जर डल्ला कोण मारत असेल तर सुना. म्हातारीला फक्त मरू द्या महाराज, म्हातारी मेली रे मेली, सुना आहा अशा रडतात. ज्या सुना म्हातारीला जिवंतपणी खायला विचारत नाही, प्यायला विचारत नाही, त्या सुना म्हातारी मेल्यावर अशा रडतात. कोणाकडे बघून, क्या बात आहे, दागिन्याकडे बघून. म्हणजे तुमचं निरीक्षण बारीक आहे, बरोबर, खरंय ग माय. अशा रडतात. कशा रडतात रडून दाखवू का तुम्हाला, म्हणजे आपल्याला ते बी जमतं बरं, बाय प्रॅक्टिकल माय कीर्तन. म्हणजे नवीन मुलींना काम पडेल ते, की म्हातारी मेल्यावर कसं रडायचं असतं बुवा. म्हातारीला आडवं टाकतात, रडून दाखवतो, आता रडूनच दाखवतो. म्हातारीला आडवं टाकतात, मोठी सून पलीकडं, लहानी सून इकडं. पहिले आमचा खानदेशी तडका मारतो, तुमच्याकडे वळतो. आमच्याकडे कसं रडतात बा बरं, अशी बगलत हात घालती,
गालावर हात ठेवती आणि मोठी सून रडायला सुरुवात केली. पहिला मान मोठीला. मनी माय मनी माय व मनी पिकेल चीज कस काय गई गई व मनी आत्या व माझी आत्या बाई ग रात्री बज खाल्ले कुरड्या खाल्लं भंडारातला भात खाऊन कस काय उचकून गेली ग माझी आत्या. मग लगे मोठी सून रिप्लाय देते लहानीला, लहानी रिप्लाय देते मोठीला. हो माझी आत्या बाईची मोठी सून एवढ्या गप्पा नको हाणू ग म्हातारीच्या मुली लई बोगस ग त्या यायच्या अगोदर म्हातारीच्या कानातलं नाकातलं पोटातलं गळ्यातलं पिवळं धवळं सगळं काढून घे ग माझी आत्या. 5 मिनिटं हसून घ्या, ब्रेक देतो तुम्हाला. हे विनोदावारी घेऊ नका, हे वास्तव सत्य आहे. म्हणून मी तुम्हाला जिवंतपणेच सावध करतोय. तुमचे दागिने उगीच तुमच्या सोनांच्या बोकांडी जाण्यापेक्षा जर चांगल्या लोकांना जिवंतपणे दान करत आलं तर करून टाका. कीर्तन संपल्यावर तसं माझ्याकडे दिलं तरी मला काही अडचण नाही. सासूसाठी रडे सुना भावांतरीचा भिन्न भावांतरीचा भिन्न सासूसाठी रडे सुना भावांतरीचा भिन्न जय हो भावांतरीचा भिन्न. महाराज हे निरीक्षण संतांचं मी माझ्या खिशातच सांगत नाही, बाय प्रॅक्टिकल मी फक्त करून दाखवलं. सासूसाठी रडे सून कशी रडे सून भाव अंतरीचाच भिन्न भाव अंतरीचा भिन्न तो कसा असा. सासूसाठी रडे सून कशी अशी आहे की नाही. म्हणून माय ज्यावर ज्या श्रीमंतीवर ज्या पैशावर तुम्ही आम्ही त्या ठिकाणी महाराज ज्या संसारिक सुखावर तुम्ही आम्ही त्या ठिकाणी कॉलर टाईट करतोय त्याचं वास्तव सत्य हे हो. या संसारा पायी या संसारा पायी हात लावणी नशिबाला तू रडशील डाई डाई हो. गे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे. म्हणून संसार माझा म्हणण्यापेक्षा देव माझं म्हणायचं चुका. देव माझा 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 देव माझा 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 देव माझा मी देवाचा. देव माझा 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 देव माझा 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 देव माझा माझा देव माझा 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 देव माझा मी देवाचा. देव माझा 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 देव माझा 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 देव माझा देवाचा. हीच माझी सत्य वाचा हीच माझी सत्य वाचा हीच माझी हीच माझी सत्य वाचा. देव माझा 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 देव माझा 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 देव माझा मी देवाचा. देव माझा 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 देव माझा 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 देव माझा मी देवाचा. देव माझा मी देवाचा. देव माझा आणि मी देवाचा ही माझी सत्य वाचा. पण देव माझा आणि मी देवाचा हे कोणी म्हणावं माहितीये का. हे फक्त ओरिजिनल भक्ताने ओरिजिनल वारकऱ्याने संतांनीच म्हणावं. तुम्ही आम्ही काय म्हणावं. कोंबडं माझं 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 बकर माझं 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 टोनग माझं 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 मसळा माझं 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 एकर माझं 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 गुंठा माझा माझा गाडी माझी 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 माडी माझी माझी. आयुष्य
माझी गाडी आणि माझी माडी याच्यात गेलं महाराज आयुष्य. बघा तुम्ही, माझी गाडी माझी माडी, माझी माडी माझी गाडी, माझी गाडी माझी माडी, माझी माडी माझी गाडी, आणि माझ्या बायकोला 5,000ची नाही 50,000ची साडी आहे. पार भरले की तुमचे पार कपाटाचे कपाट अजून किती पाहिजे. आयुष्य संसाराच्या संबंधाने माझं म्हणण्यात आयुष्य गेलं महाराज. म्हणून सुख नावाची गोष्ट ही जीवाला मिळायला तयार नाही. याचं कारण की संसारामध्ये नश्वर गोष्टीमध्ये सुख पाहतोय, संसारिक सुख सुख नाही. म्हणून भाग्य तरी नोही धन पुत्र दारा. भाग्य आपण सुखाच्या संबंधाने देखील वापरू शकतो. सुख तरी नोहे भाग्य तरी नोहे धन पुत्र दारा निकट वास बरा. म्हणून मला हे सांगायचं होतं, जी तुम्ही आम्ही सुखाची परिभाषा केली ती नश्वर कशी हे मला तुम्हाला पटवून द्यायचं होतं, समजून द्यायचं होतं. आलं लक्षामध्ये, ही सुखाची परिभाषा नाही. म्हणून संतांनी खोडून टाकलं धन पुत्र दारा भाग्य तरी नोहे सुख तरी नोहे. याच्यात सुख नाही म्हणले. म्हणून तुकोबरायांनी हे मागितलं नाही, निकट वास बरा संतापाई. म्हणून तुकोबरा म्हणतात वैष्णवा संगती. आम्हाला मग संगती द्यायची असेल ना तर काय दे, वैष्णवाची संगती. वैष्णवाच्या संगतीची इच्छा व्यक्त केली. बरं ठीक आहे, वैष्णवाची संगत मागितली महाराज. मग वैष्णवाच्या संगतीत असं काय आहे नेमकं, वैष्णव कुणाला म्हणावं. आता जर तुकोबारांचं म्हणणं आहे संसारातल्या प्रत्येक गोष्टीत सुख नाहीये, संतांच्या संगतीत सुख आहे, वैष्णवाच्या संगतीत सुख आहे, पण वैष्णव कुणाला म्हणावं हे तरी आम्हाला पटवून द्या, म्हणजे आम्हाला त्यांची संगत धरता येईल. वैष्णव कुणाला म्हणावं, साधी साधी परिभाषा तुम्ही आम्ही करतो. जो विष्णूला मानतो तो वैष्णव. पण अजून आपल्याला डीप मध्ये जावं लागेल महाराज. वैष्णव मनोदया वैष्णव मनोदया अवगी देवावरी माया अवगी देवावरी माया. वैष्णव मनोदया, वैष्णव त्यालाच म्हणावं अवघी देवावरी, ज्याची देवावर माया आहे तो वैष्णव महाराज. लक्षात आलं, देवाशिवाय त्याला काही कळत नाही. दिन रजनी हाती दंडा गोविंदाचे पोवाणे. दिन रजनी त्याचा एकच धंदा आहे, गोविंदाशिवाय त्याला काही कळत नाही, तो वैष्णव. अवघी देवावरी माया. मग आता आपण विचार करून घ्या, आपली माया कशावर आहे नेमकी, आपली देवावरी माया कुठपर्यंत आहे हे आपण आपला विचार करायचा आहे. हा, अवघी सांगितलंय, कामापुरती नाही बरं, कामापुरती माया देवावरी नॉट अवघी देवावरी. अवघी, लक्षात आलं. येणारा श्वास जाणारा श्वास इथपर्यंतची स्थिती अवघी देवावरी. पण आपली अवघी नाही, आपली माया देवावरी नाही, आपली माया भलतीच संसारावरी. लक्षात आलं का. माया डेंजर आहे महाराज. माया म्हणजे विचित्र कार्यक्रम मायेचा. उदाहरण देऊन सांगू तुम्हाला, उदाहरण देऊन सांगतो. तुमच्याकडे गोदडी नावाचा प्रकार आहे का. गोदडी शिवता का तुमच्याकडे. आता ब्लँकेटचा जमाना आला. ते जे पिकले केस व्हायला सगळे ज्या म्हातारी आहेत ना त्यांना विचारा, त्यांच्या काळात होती गोदडी. गोदडी शिवायला 2 गोष्टी लागतात. काय काय गोदडी शिवण्यासाठी 2 गोष्टी लागतात. काय काय हा, सुई आणि दोरा. काय, सुई आणि दोरा. मला सांगा, सुईच्या नादी दोरा लागतो की दोऱ्याच्या नादी सुई लागती. समजते का. सुईच्या नादी दोरा लागतो का दोऱ्याच्या नादी सुई लागती. कोण कोणाचा नाद करतो. बरं अजून सोपं सांगतो, कोण कोणाच्या मध्ये घुसतो. दोरा सुईच्या मध्ये. म्हणजे सुईच्या नादी कोण लागतो, दोरा. सुईच्या नादी दोरा. 2 जण एका डब्यात होते, सोबतच होते. सुईचा नाद दोऱ्याने केला आणि गोदडी शिवायला संघ आला. सुईने गोदडी शिवायला सुरुवात केली. या काठापासून त्या काठापर्यंत खालवर 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 सुई मोकळीच्या मोकळी निघून गेली आणि आपल्या डब्यात जाऊन बसली. आणि सुईच्या नादी जो लागला, दोरा गुतला का सुटला. सुई मात्र सुटली आणि दोरा मात्र गुतला ना. कळतंय ना दोऱ्यांनो. अय दोरा, कोणत्या दोऱ्याची गोष्ट करतोय मी. हा, दृष्टांत संपला. सिद्धांत आहे का. सुई म्हणजे माया
दोरा म्हणजे जीव, सुई म्हणजे माया, दोरा म्हणजे जीव. जीव रूपी दोरा सुई रूपी मायेच्या नादी लागला आणि या पंचमहाभूतात्मक गोदडीमध्ये अडकला. या पंचमहाभूतात्मक गोदडीत अडकला. मग आता बरेच दोरे म्हणतील बुवा आता हे गुतलंच, सुटायचा मार्ग सांगा. मग सुटायचा मार्ग राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात. माझी माझी गोदडी झाली जुनी, हिला हो दुनिया ना कोणी, दुनिया ना कोणी, दुनिया ना कोणी, दुनिया कोणी ना, दुनिया कोणी ना, दुनिया गोदडी धुतली या राजाने, सांगून चिलिया बाळाने. गोदडी धुतली हरिचंद्राने, तारामतीने रोहिदासने, गोदडी धुतली तुकड्या दासाने, गोदडी 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 धुतली तुकड्या दासाने, संत सजनाच्या चरण दलाने. हिला हो हिला 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 हो घातली गडी करोनी, माझी गोदडी झाली जुनी, गोदडी झाली जुनी, गोदडी झाली. महाराज गोदडी धुतली संतांनी, संत सज्जनांच्या चरण दलाने, संतांच्या चरणावर धुतली. म्हणून अवघी देवावरी माया जी आहे ही माया कठीण आहे. ही माणसाला महाराज घुमवते फिरवते, ही कुठे अटकवेल्याची गॅरंटी नाही. परंतु वैष्णव बनलात तर ही माया देवावर त्या ठिकाणी महाराज एकरूप होते. ज्याची माया एकरूप देवावर झाली तोच खरा वैष्णव. ही पहिली व्याख्या. चला पुढे. अजून वैष्णव कुणाला म्हटलं पाहिजे? वैष्णवांचा धर्म काय असला पाहिजे? विष्णू माया जग वैष्णवांचा धर्म, विष्णू माया जग वैष्णवांचा धर्म. भेदा भेद भ्रम मंगळ, भेदा भेद भ्रम अमंगळ, भेदा भेद भ्रम अमंगळ वैष्णवांचा तो धर्म. वैष्णवांचा धर्मच हा असला पाहिजे. भेदा भेद, त्याच्या मनात भेद नाही. लहान मोठ्याचा उच्च नीच काही नेनो भगवंत. ज्या ठिकाणी वर्णाचा भेद नाही, धर्माचा भेद नाही, ज्याच्या दृष्टीमध्ये अवघे जन जनार्दन सगळं जनच अक्क विश्वच विठ्ठलमय झालंय, ज्याचा धर्म महाराज त्या ठिकाणी भेदाभेद भ्रम समदृष्टी बनलाय, तो वैष्णवांचा धर्म. वैष्णव जन तो येने कहियो, वीर पराये माने ना जो. वैष्णव त्यालाच म्हणावं जो दुसऱ्याला महाराज दुसरं समजत नाही, सर्वांना आपलं समजतो. लक्षात आलं? हा वैष्णवांचा धर्म असतो.
चला पुढे. वैष्णव कसा असला पाहिजे? वैष्णव हा उत्तम वैष्णव असला पाहिजे. वैष्णवाची लक्षणं सांगितली. आधम आधम वैष्णव, आधम वैष्णव, मध्यम वैष्णव आणि उत्तम वैष्णव. आधम आधम वैष्णव जो संकटकाली नामस्मरण घेतो. म्हणजे कसं? अंगात आला ताप, देव माझा बाप. अंगातून गेला ताप, मी देवाच्या बापाचा बाप. हे सगळे यांना काय म्हणावं? आदम आदम वैष्णव. ऐका ना महाराज, काही लोक परमार्थ करतात, परंतु जेवढा फायदा असेल तेवढाच आहे की नाही. रात्रीचे 12 वाजले, आदम आदम वैष्णव सांगतोय बरं का. रात्रीचे 12 वाजलेत, अमावस्येची रात्र आहे आणि हा दिवे घाटातून खाली येतोय. अंधार असतो, घाट शिक्षण, घाटामध्ये याचा जीव घाबरतो. रात्रीचे 12 वाजता महालगेच देवाचं नामस्मरण करतो. जय सियाराम, जय सियाराम, जय सियाराम, जय सियाराम, जय सियाराम. आणि जसा गावाच्या चौकटीत घुसला, बाबूरावचं गाणं म्हणतच गावात घुसतोय. असा परमार्थ काही कामाचा आहे का? स्वार्थापोटी देव देव करणार. आदम आदम वैष्णव काही कामाचे नाही. आदम वैष्णव महाराज नेहमीच नामस्मरण करण्यात प्रवृत्त असतो. मध्यम वैष्णव स्वतःही नामस्मरण करतो आणि इतरांना देखील नामस्मरण करण्यात प्रवृत्त करतो. याला भाग्यवान वैष्णव म्हटलंय. स्वतःही करतो आणि इतरांनाही भगवंताचं नामस्मरण करण्यात प्रवृत्त करतो. याला भाग्यवान वैष्णव म्हटलंय. ऐका पुढे. आदम आदम वैष्णव, आदम वैष्णव, मध्यम आणि उत्तम वैष्णव. उत्तम वैष्णवाची लक्षणं कशी ओळखावी? ऐका. ज्यावेळी सीतामाईचा शोध लावायचा आहे, हनुमंतरायांना सांगितलं रामचंद्र प्रभूंनी, अरे जा या दिशेला सीतामाईला शोधून आण. हनुमंतराय म्हणतात, देवा मी सीतामाईला ओळखायचं कसं? कारण मी सीतामाईंना पाहिलं नाहीये, त्यांच्या समोर गेल्यावर मी कसं ओळखू? त्यावेळेस ओळखण्याचं लक्षण सांगितलं. अरे म्हणले, माझी सीता आता जेथे वास्तव्यात असेल ना, तिथले राक्षस राम म्हणत असतील. काय म्हणतो ते? तिथले राक्षस राम म्हणत असतील. किंबहुना येणारा वारा तो देखील राम नामाचा ध्वनी घेऊन येत असतील. तिथले झाडे वेली राम म्हणत असतील. याला म्हणा उत्तम वैष्णव. जो नामस्मरण करत असताना निर्जीव गोष्टींना सुद्धा त्या ठिकाणी भक्तिमय वातावरणात भक्तीत प्रवृत्त करतो, तो खरा उत्तम वैष्णव. याच्याही पुढे जाऊन सांगू. महावैष्णव महाराज त्या ठिकाणी म्हटलं गेलं. ज्याने त्याच्या भक्तीचा एक मोठा त्या ठिकाणी उदोउदो केला, भक्तीचा एक मोठा सिद्धांत ज्यांनी दिला, त्यांनी रेड्यामुखी वेद वदविले. रेड्याच्या मुखातून वेद वदवतील यात काय नवल. निर्जीव भिंतीला सुद्धा चालायला लावलं. एवढा भक्तीमध्ये अधिकार मिळवला. ते म्हणजे ज्ञानदेव वैष्णव मोठा, ज्ञानदेव वैष्णव मोठा, ज्ञानदेव वैष्णव मोठा. विठ्ठल नामे मुक्ता पेटा, विठ्ठल नामे मुक्ता पेटा, विठ्ठल नामे मुक्ता पेटा, विठ्ठल नामे मुक्ता पेटा. ज्ञानदान गणेश श्रेष्ठ, ज्ञानदान गणेश श्रेष्ठ, ज्ञानदान घडे श्रेष्ठ. वैकुंठ वाटा संत गेले, वैकुंठ वाटा संत गेले. ज्ञानदेव वैष्णव मोठा, ज्ञानदेव वैष्णव मोठा, ज्ञानदेव वैष्णव मोठा, ज्ञानदेव वैष्णव मोठा. ज्ञानदेव वैष्णव मोठा, ज्ञानदेव वैष्णव मोठा, ज्ञानदेव वैष्णव ज्ञानदेव वैष्णव मोठा, विठ्ठल नामे मुक्ता फेटा, ज्ञानदान गणेश श्रेष्ठा, वैकुंठ वाटा संत. सगळ्यात मोठा वैष्णव म्हणजे ज्ञानदेव वैष्णव मोठा. काय सांगावं महाराज कीर्ती. रेड्याच्या मुखातून वेद वदवून टाकले, निर्जीव भिंतीला चालायला लावलं. पण ऐका ना, पुढचं सांगू. एक वेळेस संतांची कृपा झाली तर संतांच्या मागे मागे गेलं पाहिजे, म्हणून तो रेडा पैठणवरून माऊलींच्या मागे मागे आला. आडे फाट्यापर्यंत तिथे आपला जीव सोडला. तिथे समाधी तयार झाली. पुढचं सांगू. पुढचं तुम्ही सगळे माणसं आहेत म्हणून सांगतो, ऐका. संतांची कृपा झाल्यावर संतांच्या मागे मागे जावं हे त्या काळात रेड्याला कळलं. भाऊ काय म्हणतोय मी. संतांची कृपा झाल्यावर संतांच्या मागे मागे जावं हे त्या काळात रेड्याला कळलं. कळतंय ना. आपलं माणसांनो, मी रेड्याची गोष्ट करतोय, मग माणसाला कळू नये.
रेड्याला कळलं म्हणूनच तर रेड्याची समाधी झाली. बिताळाला कळलं म्हणून बिताळाचं मंदिर झालं. आपलं का व्हायना? आपण माणसं असून आपल्याला कळलं ना म्हणून व्हायना, है ना अंडे माऊली. चांगला जर बारीक विचार केला तर ऐकणारे रोजची ऐकतायत महाराज, परंतु मनात उतरवायला कोणी तयार. कीर्तना परत हा वा वा क्या बात आहे, वा वा आहा आहा आहा. म्हणून ऐकणाऱ्यांची संख्या कमी नाही, सांगणाऱ्यांची बी कमी. सांगणाऱ्यांना बी उता आलाय महाराज. गली गलीत सांगणाऱ्यांची कमी नाही, ऐकणारा दणकून ऐकतोय. पण परिवर्तन नावाची गोष्ट अजिबात नाही. परिवर्तन होणं ही काळाची गरज आहे. म्हणून एक तरी ओवी माऊली म्हणतात, ढिगारभर ऐकू नका, थोडंच ऐका, परंतु परिवर्तनही ऐकलं पाहिजे. लक्षात आलं. ज्ञानदेव वैष्णव मोठा, हा श्रेष्ठ वैष्णव मोठा वैष्णव सांगितला आहे. आणि अशा वैष्णवाच्या संगतीमध्ये सुख आहे महाराज. याच्यासाठी, या वैष्णवाच्या संगतीसाठी तुम्ही आम्ही जाऊ, यात काय नवल. देव सुद्धा त्यांच्या संगतीची इच्छा व्यक्त करतो. ज्या सुखा कारणी देव वेडावला, ज्या सुखा कारणी देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. हो वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. हो वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. धन्य धन्य वैष्णव सदन, वैष्णव सदन. धन्य धन्य वैष्णव सदन. तेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण. नारायण 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 बोला. नारायण नारायण टाळी वाजवायची, टाळी. हो नारायण नारायण वरती हात करून नारायण बोलो. नारायण हो श्रीमन्नारायण नारायण नारायण. स्वामी नारायण नारायण नारायण. नारायण 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 नारायण. वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. ज्या सुखा कारणी देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. धन्य धन्य वैष्णव सदन. तेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण. आणि त्या वैष्णवाच्या संगतीमध्ये त्या ठिकाणी महाराज राहिले, म्हणून वैष्णवा संगती सुख वाटे. बरं, मग महाराज म्हणतात आम्ही या वैष्णवाची संगत आम्ही धरू, काही हरकत नाही. मग या वैष्णवाच्या संगतीमध्ये नेमकं आम्ही काय केलं पाहिजे? तर या वैष्णवाच्या संगतीमध्ये आम्ही गायलं पाहिजे, उड्या मारल्या पाहिजे. अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, गायनाचे उडे आपुलिया छंदे. गायनाचे उडे आपुलिया छंदे. हो गायनाचे उडे आपुलिया छंदे. गायनाचे उडे आपुलिया छंदे. मनाची आनंदे आवडीने. मनाची आनंदे आवडीने. गायनाचे उडे आपुलिया छंदे. गायनाचे उडे आपुलिया छंदे. मनाची आनंदे आवडीने. मनाची आनंदे
अभंगाच्या दुसऱ्या चरणात महाराज वर्णन करतात. गायनाची उडे आपल्या छंदे मनाची आनंदी आवडीने. वैष्णवाच्या संगतीमध्ये आम्ही काय करू? गाऊ, नाचू, उड्या मारू, गाये गाये गाये. गाण्याचे प्रकार भरपूर आहेत महाराज. कोण दिंड्यांमध्ये गातं, कोण पिक्चरचे गाणे गातं, कोण अभंगवाणी गातं, कोण ओव्या गातं, कोण भावगीत गातं. गाण्याचे प्रकार भरपूर आहेत महाराज. परंतु संत सांगतात आम्ही फक्त आणि फक्त भगवंताचं नामस्मरण गाऊ. कारण का? त्याच्यासारखं गोड या जगाच्या पाठीवर दुसरं काही नाही. किती गोड हो? अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. मन माझे केशवा कावानी गे कावानी गे. सांग पंढरी राया, सांग पंढरी राया, सांग पंढरी राया, सांग पंढरी राया. काय करू यासी, काय करू यासी. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. एवढं भगवंताचं नामस्मरण गोड आहे, तरी देवाच्या नामाची गोडी लागते का हो तुम्हा आम्हाला? लागते का? अजिबात नाही. देवाच्या नामाने वाकडी तोंड होतात आपली. गुड लगेच गोड लागतो, लागतो की नाही? गुळ खाल्ला त्याची चव लगेच का 12 महिन्यानंतर? अय माय, कधी? लगेच ना. कोणी शिवी दिली त्याची चव लगेच लागते का 12 महिन्यानंतर? लगेच. कोण बोलला कापून टाकेल, मारून टाकेल, फोडून टाकेल. कोणी शिवी दिली त्याची चव लगेच लागते. मग मला सांगा देवाची नामाची चव कधी लागली पाहिजे? लगेच का दात गेल्यावर, केस पांढरे झाल्यावर? कधी? लगेच. पण लागती का लगेच? मसनात गौऱ्या गेल्या म्हाताऱ्याच्या, पण अजून संसाराचा रंग उड ना भाऊ. मला सांगा तुम्ही महाराज, केस पांढरी झाल्यावर म्हाताऱ्यानी राम राम श्याम श्याम करावं का पांढऱ्या केसाला काळ करून गावभर शायनिंग मारत हिंडावं? काय म्हणणं आहे तुमचं? पण भर म्हातार वयात म्हाताऱ्याला रंग चढलाय बुवा. मला सांगा आजे, म्हातारी जेवढी म्हातारी होत जाती तेवढं तिने कीर्तन भजनाला यावं का ब्युटी पार्लरला जावं? कीर्तन भजनाला यावं. पण म्हातारीचे महाराज वय गेलं, मसनात गवळे गेल्या, पण म्हातारी कलवरांच्या पुढे दर्शा मारती. माय मला बी मेकअप कर ग, माय मला बी मेकअप कर ग. बाय तू मर ना, मग कीर्तनाला जा की तुला काय मेकअप लावत. आयुष्य आमचं रंगरंगोटी करण्यात गेलं महाराज. गेलं की नाही? रंगरंगोटी करण्यात आमचं आयुष्य निघून गेलं. म्हातारी म्हणते, एखाद्या म्हातारीला कधी म्हातारी म्हणते, माय आपल्या गावात कीर्तनी चाल, आपल्या माऊली महाराजाचं कीर्तनी. ज्यांच्या बरोबर गेलते ना आपण नर्मदा परिक्रमेला त्या महाराजाचं कीर्तनी. आमची सुरेखा म्हातारी म्हणते, आहे का नाही? माय चल आपण त्या कीर्तन. ती म्हातारी म्हणते, आलीच ती ग सुरेखा, पण काय करते माय, माझं नातू माझ्याशिवाय झोपत नाही ग बयान, माझ्या नातू माझ्याशिवाय खात नाही ग बया, म्हणून मी काही येत नाही ग बया. हा ग बया, अगं माय म्हातारी लय मोठा भ्रम या. काय नातू माझ्याशिवाय झोपत नाही, नातू माझ्याशिवाय खात नाही. तू लवकर मर माय, तो चांगलं खाल्ल्याशिवाय राहणार नाही. का? बिस्कुट चोरू चोरू तूच खाऊन जाते अर्धी. म्हातारीला दात नाही म्हणून म्हाताऱ्याच्या त्या पोऱ्याच्या बिस्किटात आईस्क्रीम चाटती आणि लेकराला बिस्कुट चारती. सुनबाई म्हणते म्हातारी दिवसेंदिवस अशी खपकीच्या खपकी कशी होऊ राहिली, गदगुलीच्या गदगुली. सोन्याला माहिती म्हातारी बिस्कुट चोरू चोरू खाती, आहे की नाही? आम्हाला देवाच्या नावाचा गोडवा आहे का? हरिभजनाला बोलवलं तर आम्हाला यायला तयार. आणि नास्तिकवादी असे कार्यक्रम असू द्या, तिथं गर्दी मावत, इथं तमाशा असू द्या, नाचण्याचा कार्यक्रम असू द्या, लोक मावणार नाही. पण हरिनाम असलं की देवाचं नामस्मरण गोड असून सुद्धा आम्हाला देवाच्या नामाची गोडी लागायला तयार. हे आमचं दुर्दैव आहे महाराज. भगवंताचं नामस्मरण गोड आहे, त्याचा गोडवा तुम्हाला लागला पाहिजे. किती गोड गोड तुझे नाम माझ्या विठ्ठला, किती गोड गोड तुझे नाम. भगवंताचं नामस्मरण एवढे गोड आहे म्हणून ते गायलं पाहिजे. गाई बरं, गात असताना मी काय करू? नुसतं गाऊ का?
अजिबात नाही. अमृतासारखं नामस्मरण आम्ही गात असताना आम्ही नाचू देखील. आम्ही नाचू देखील. नाचण्याचे प्रकार भरपूर आहे महाराज. कोण कुठं नाचतंय, कोण कुठं नाचतंय, कोण कुठं नाचतंय, कोण हरिपाठात नाचतंय, कोण डीजेवर नाचतंय, कोण पिक्चरच्या तालावर नाचतंय, पिक्चरच्या गाण्यावर नाचतंय, कोण टांगा पलटी घोडे फरार गावठी मारून नाचतंय, आहे की नाही, कोण हरिनामात नाचतंय, कोण कुठं नाचतंय, कोण कुठं नाचतंय. एक गोष्ट सांगू महाराज, हे बघा नाचण्याचे प्रकार भरपूर आहेत. शब्दांकडे लक्ष द्या बरं का. कोण कुठं नाचतंय, कोण कुठं नाचतंय, कोण गावाच्या तालावर नाचतंय, कोण पुढाऱ्यांच्या तालावर नाचतंय, कोण गावाच्या तालावर नाचतंय, कोण पुढाऱ्यांच्या तालावर नाचतंय, कोण डीजेच्या तालावर नाचतंय, कोण पिक्चरच्या तालावर नाचतंय, कोण बायकोच्या तालावर नाचतंय, कोण कुठं नाचतं, कोण कुठं नाचतं. हे नाचणं इतिहासात लिहिलं जाईल का नाही मला माहित नाही, पण एक गोष्ट सांगतो, एक वेळेस जर तुम्ही माझ्या श्यामसुंदराच्या हरे कीर्तनात नाचलात तर 100% तुमचं नाव माझ्या कृष्णाच्या डायरीत लिहिलं जाईल. हे गोकुळ निर्माण झालं, प्रत्यक्ष श्रीधाम वृंदावन निर्माण झालं. आणि या वृंदावनामध्ये आपल्याला काय करायचंय, त्या भगवंताचा नाम गजराचा उत्सव करायचा आहे, नाम गजर करायचंय. हरी विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय 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 हरी जय जय विठोबा रखुमाई, जय 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 हरे जय जय विठोबा रखुमाई, हरी जय 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 विठोबा रखुमाई, विठोबा